आलेलं आहे काहीतरी मागे मागे लपवत लपवत. घे तेच घे परत घे तुझं मनाची शांती कर. तुझ्या नावाचं आणलंय का परत? बघ तरी बघायला पैसे लागतात काय? माझ्या नावाचं हो आमच्या दोघींकडे सेम होणार. तिला मग दाखव. नाही तिला वाटलं थँक्यू माझ्या थँक्यू. नावाचं हे छान करा. दिलंय. आम्ही काय वेगळ्या कॅटेगरी मध्ये माझ्या नाही येत ना की माझ्या नावाचं तुला देणार मी हालायला. हो पण आमच्या दोघींकडे आता सेम झालंय आमच्या नेम्सचं. हे तिचं बर्थडे गिफ्ट होतं. ठीक आहे. ऍक्च्युली कसं तिचं बर्थडे गिफ्ट ना 1,500चं होतं. तर 500 रुपयामध्ये 2,000 मध्ये 2 येत होते म्हणून मी माझ्यासाठी पण ऑर्डर पण केलं. छान वाटतंय. आता मी हे घालेल आमचा संध्याकाळचा जो ब्लॉग आम्ही शूट करणार आहे तो नेक्स्ट सॅटर्डे येईल. त्याच्यात हे आम्ही वेअर केलेलं असेल. हा सेकंड मला ब्लॉग थोडा एक्साइटमेंट पाहिजे ना म्हणून त्याच्यासाठी. पण आधी हेच जायचं होतं ना मग जाऊ दे. कशाला आता मी चिडलेली रिॲक्शन नाही देणार. ठीक आहे. आता आम्ही फ्रेश वगैरे होतो. थोडा हिचा चिडचिडपणा गेलेला आहे. फ्रेश वगैरे होतो. मस्त चहा आणि भजी वगैरे काहीतरी गरम गरम मागवतो. भजी तर नाही मागवणार आम्ही. नॉनव्हेज काहीतरी नॉनव्हेज खाणार तू. आणि रात्री आपल्या जेवायला पण जायचं भजीला. तर आम्ही मागवतोय थोडं फ्रेश होऊ. नंतर आम्ही तुम्हाला सांगू. थोडी मस्ती फार करतो. नंतर जेवायला जाऊ. आता आम्ही आलोय कोलिनबाई रेस्टॉरंटला. तुम्हाला त्या आधी दाखवलंच आहे आम्ही कुठे वेगळे आले वगैरे सगळं. तर आता आम्ही काय काय मागवलं आहे. 2 सुरमई थाली मागवलं आहे. एक चिकन थाली मागवली आणि एक पापलेट थाळी आणि 2 मटन थाळी अशी मागवली. मटन थाली नाही मागवली. सुरमई थाली मागवली. ते बाकी मटन थाली पण मागवली ना म्हणून. आणि हे पल्लवीने दिलेलं गिफ्ट माझं नाव दिसतंय. नाही दिसत त्यांना रिफ्लेक्ट उलट होतं बट ठीक आहे माझंच नाव आहे. आणि आम्ही आता चेक करतो. कमी आवाजात बोलणार आहे कारण इथे खूप सारी पब्लिक आहे ना. तर त्यांना डिस्टर्बन्स नाही व्हायला आम्हाला पाहिजे. त्या ज्यांचं रेस्टॉरंट आहे त्या दिसलं नाही ना. त्यांचा मुलगा दिसला. कोणी नाही दिसलं. आम्ही खास त्यांना भेटायला आलेलो कोलिनबाई रेस्टॉरंटमध्ये. आणि आम्हाला ना आमच्या रिसॉर्टपासून किती डिस्टन्सवर आहे. पूर्ण रोडवर आणलेला आहे. लाईट्स नव्हत्या. आणि आम्हाला एवढी भीती वाटत होती ना. पण आमच्याकडे बॉडीगार्ड पण आहे. प्लस आम्ही आहे सेफ्टी आमच्या. पण आम्हाला भीती वाटत होती आणि रस्त्याला पूर्ण हे आहे. आणि जाताना मेन गोष्ट असं आता आम्ही जाताना चालत जाणार आहे ना. आमचं थोडं डायजेस्ट पण होऊन जाईल. पण आमची फाटणार पण तेवढीच आहे बिकॉज तिथे रस्त्याला पूर्ण काळोख आहे आणि कुत्रे पण आहेत. अजून यायला आम्हाला 15-20 मिनटं आहे ऑर्डर यायला. सो आम्ही तुम्हाला तोपर्यंत ना इथलं जे रेस्टॉरंट आहे ना थोडंसं लाईटिंग वगैरे छान प्रकारे. करी आहे व्हायटिंग प्रॉन्स करी आहे. सोल करी जवळा आणि सुरमईचा मोठा पीस. आणि हिच्या इकडे पॉम्फ्रेट आणि जवळा कांदा लिंबू सोल करी. ही प्रॉन्स करी आहे तुमचं. आणि हे भाकरी. आता आम्ही ट्राय करून सांगतो आहे. ती भाकरीची एवढी साईज आहे. आम्ही तुम्हाला ते पण दाखवतो. आमची चेहरा एवढी आहे. आम्हाला काय नाही करायचं. पहिला मी जवळ्यासोबत खाऊन दाखवते. मी पहिला पापलेट सोबत आणि खाते. ह्यांच्या जवळ शिजवलेला पण अदरवाईज ते वेगवेगळं करून देतात. मी आता जवळा सुका जवळाच होता. पण आता ह्याच्यात पॉपलेट साईज मागवलेली आहे ना. छान आहे. मी न बघता ॲक्च्युली दुसऱ्याची आहे. मी खाते. दुसरं तोंड बघत बसलं. प्रॉन्स करी ठीक आहे. स्वीटर साईड आहे थोडंसं. आणि आतमध्ये पण हे आहे ना पापलेटचं चांगलं शिजवलेलं वगैरे असं नाही बोलू शकत की काय काय मध्ये कच्चे असतात. आता मी सुरमई सांगते. करी कोणते. अरे प्रॉन्सच नाही. 2-2च प्रॉन्स आहेत फक्त करीमध्ये. सुरमई पण फ्रेश आहे. प्रॉन्स करी पण छान आहे. स्पायसी हिट करते खूप जास्त स्पायसी. तुला जास्त स्पायसी नाही लागला. स्पायसी आहे. सोलकढी सांगते. सोलकढी इकडची बेटर आहे दुपारपेक्षा इकडची चांगली आहे. मी सांगू शकतो. पण जवळ पण छान आहे. सुका जवळ आहे. आम्ही ॲक्च्युली जेव्हा पण थाळी मागवतो ना आम्ही जवळ खात नाही.
म्हणजे तो कोळीनबाईन रेस्टॉरंटमध्ये आलो मला try 4-5 प्रॉन्स आलेत माझ्या डिशमध्ये. केलं. माझे कसे माझी डिश समोर पण आहे ना, आता मला खूप सारे प्रॉन्स भेटते. पण 4-5 आले. हां, सोलकढी बेटर आहे सकाळपेक्षा ना. आणि कोकमचं पण हे येत आहे, स्वाद येतो ना तसं. आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी फक्त घेतलेली, आता रिटर्न देते. ही माझी आहे, मी सुरमई थाली मागवलेली. कसं मी दुपारी पण सुरमई थाली खाल्ली होती ना. दुपारी चिकन थाली खाल्लेली ना. कुठे सुरमई थाली पण मी थोडंसं म्हणजे सुरमई शेअर केलेली माझ्या हाफ. पण हीची सुरमई पण छान आहे. पण ॲक्च्युली यांच्या ना दुपारी आम्ही खाल्लेलं ना ते इनफ होतं जास्त, पण हे आम्हाला जास्त हॅवी होणार आहे असं वाटतं ना. अजून राईस पण नंतर येणार पण हे आहे. 2च भाकऱ्या दिल्या. पण हे यम्मी. तुम्हाला विजिट करायचं असेल तर विजिट करू शकता. नक्की विजिट करू शकता तुम्ही. आणि पण आपण प्राईस बघायला गेलो ना, सकाळी आम्ही जिथे गेलो ना, सकाळी नाही गेलो आम्ही दुपारी गेलो ॲक्च्युली. तिथे प्राईस थोडं कमी रेंजमध्ये बजेट फ्रेंडली होते. इथे एवढं जास्त नाही, म्हणजे मीडियम रेंजला आहे. ते बजेट फ्रेंडली का होतं माहिती आहे? तिथे 400ची सुरमई थाली होती आणि इकडे 550च्या वरची आहे. आय थिंक 575 समथिंग. ॲक्च्युली फेमस आहे ना. पण ते तिकडे ना छोट्या छोट्या सुरमईचे पीस होते आणि इथे तीन एकच होते मोठं होतं. 3 होते छोटे. पण इकडे एकच मोठं. मस्त आहे. सुरमई यम्मी. आणि तिथे अनलिमिटेड राईस होता. जर कोणाला जायची इच्छा मला असेल वाटत नाही माझ्यानं पूर्ण 2 भाकऱ्या संपणार आहे. तुला वाटतं तुझ्यानं जाते? तर माझी तुझ्याकडे मी कोणाला तरी देईल, शेअर करेन मी. शेअर करणारे बघतच नाही. थांबा जर 1 मिनिट. चला आता आम्ही एंड करतो ब्लॉग. सो संपलेलं नाही आहे, एंड करतो म्हणजे नाईटचं पूर्ण झालेलं आहे. आता ते आम्ही तिकडे जाऊन आरामात झोपणार. आता एवढं झोपणार कारण आम्ही ॲक्टिव्हिटी करून आमच्या हात पण दुखायला लागलं. हां, माझ्या हाताला लागलं, तिच्या माझ्या पायाला पायाला लागलं. लागलं. म्हणजे कसं बघितलं का, आम्ही एवढ्या चांगल्या मैत्रिणी आहे की लागतं पण एकाच टाईमला. तिला आधी लागलं त्यावेळेला एका ॲक्टिव्हिटीच्या टायमाला आणि मला 4th ॲक्टिव्हिटीच्या टायमाला लागलं. सो आता आम्ही जाऊन झोपणार आहे. मग सकाळी आम्ही जाताना बाकीचं लास्ट ब्लॉगचा जो पार्ट असेल ना तो शूट करा. जे पण प्राईस असेल ना ते तुम्हाला सांगू की कितीचं आणि एकूण ॲक्युरेट आमचा बिल किती झाला अलिबागचा पूर्ण बजेट आम्ही तुम्हाला डिस्कस करू. प्लीज डू. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही सगळं तुम्हाला बजेट सांगणार आहे. आम्ही कुठून काय काय जेवढं झालेलं आहे ना, कारण आम्ही बोललो ना आता आणि ब्लॉग एंड करणार आहे ना, सो आम्ही पूर्ण डिटेल्स देते. ज्याच रिसॉर्टला जे पण आलो आहे ना त्याची प्राईस आहे पर पर्सन. हिने जसं सांगितलं ना लास्ट टाइम 1500 रुपये पर पर्सन आहे. हो, आम्ही लोक 8 लोक होते तर आम्हाला थोडा डिस्काउंट भेटला. पण तुम्हाला मिळेलच असं नाही, पण आम्हाला 1500 रुपये. आणि सेकंड आम्ही जे लंच केला होता ना ते आमचं आय थिंक 300 म्हणजे थालीवर डिपेंड आहे तुम्ही किती घेताय कोणती थाली. पण सर्वात कॉस्टली म्हणजे 400ला मॅक्झिमम 400 रुपयाची मोठी होती. म्हणजे एवढं जास्त कॉस्टली नव्हतं कारण ते बीच साईडच होते. आणि ऍक्टिव्हिटीचा खर्च झाला पर पर्सन 3000 झालेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही बनाना राईड्स केली, पॅरासायलिंग काहीतरी बोलतात ना, पॅरासायलिंग काहीतरी ते केलं आणि प्लस अजून काहीतरी केलेलं रे, जेटस्की का जेटस्की समथिंग काय बोलतात ऍक्च्युली आम्ही. आणि बंपर राईड. आणि लास्ट आम्ही ब्लॉग टाकला आणि त्याच्यामध्ये पूर्ण ऍक्टिव्हिटी आहेत. आम्ही काय काय ऍक्टिव्हिटी केल्या, फक्त त्याच्या बनाना राईड्स नाहीये कारण ते कसं आम्ही पूर्ण ग्रुपने केलंय ना, तर शूट करायला कोण नव्हतं. सो आम्ही तिकडे. आणि जर कोणाला नाही ऍक्टिव्हिटी करायची असेल ना तर ती बंपरवाली बिलकुल नका करू. आम्हाला लागलंय अक्षरशः आणि पूर्ण खेचलं जातो ना आपण. ऍक्च्युली आम्ही काल ऍक्टिव्हिटी केलं ना पूर्ण दुखायला लागलंय कारण आम्ही पहिल्यांदा केलेलं आहे ना, त्याच्यामध्ये सवय असते तर आपल्याला काही वाटलं नसतं. आणि खूप डिफिकल्ट आहे ती ऍक्टिव्हिटी. थर्ड थिंग म्हणजे आम्ही तुम्हाला बोललेलं आम्ही कुठलं कोळीनबाईच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो, ते खूप फेमस होतं. ठीक आहे. आणि तिथे जास्त क्राऊड नव्हतं कारण आम्ही रात्रीला काहीतरी
10:30च्या अराउंड गेलो ना, 10:30 सव्वा दहा समथिंग अराउंड गेलेलो. आणि आमची एवढी फाटलेली अख्खा रस्ता पण आम्ही ब्लॉगिंग नाही केलं कारण एवढा काळोख होता या पुऱ्या एरिया. ऍक्च्युली आमचे शॅडो दिसत होते ना, त्याची पण आम्हाला भीती वाटत होती. आणि आम्हाला ते रँडमली दिसलं होतं की इकडे हे रेस्टॉरंट म्हणून आम्ही व्हिजिट केलं. आम्ही असं इंटेन्शनने नाही आलेलो की हे व्हिजिट करायचंच आहे आम्हाला, पण आम्हाला एक गाडी आमची येत होती ना तेव्हा आम्हाला दिसलं ते रँडमली. आणि कोईनबाईंच्या रेस्टॉरंटमध्ये म्हणजे आम्ही बघायला गेलो, आम्ही दुपारी जो लंच केला होता आणि त्याच्या कंपॅरिझन करायला गेलो ना, तर आम्हाला तर ॲक्च्युली कंपॅरिझनमध्ये लंच आवडला. कारण कोळीनबाईंचे कसं रील्स वगैरे करतात ना त्या, म्हणून ते फेमस आहे थोडं. पण तिकडे आमचं बिल किती झालं माहिती आहे? 3,500च्या आसपास झालं सगळ्यांचं मिळून. 3,500-4च्या आसपास. कारण सगळ्यांनी सुरमई थाली, पॉम्फ्रेट थाली, ते सी फूड आहे ना. ऍक्च्युली कसं तिथे पण राईसचं सेमच होतं. म्हणजे कसं एक्स्ट्रा तुम्ही जायला म्हणजे वेस्ट ऑफ नाही व्हायला पाहिजे, पण तुम्हाला आधी देत नाही, ते वाढतात. म्हणजे लग्नाला कसं जेवण वाढतात तसे ते येऊन वाढतात. ते लोक आपल्याला पहिला 2 भाकऱ्या देतात, करी वगैरे आणि नंतर ते लोक राईस घ्यायला एक माणूस येतो ते ह्याच्याने आणि तो वाढून देतो आपल्याला, तुम्हाला किती पाहिजे तो घ्या. बिकॉज त्यांना पण आणि नंतर मी डोकं लावलं, मी बोललेली ना, आम्ही टेस्ट सांगत होतो, मला तिखट काय भेटलेली माहिती, आणि ही बोलली ना तिखट नाही तिखट. नंतर मी तिला ऍक्च्युली नंतर मी टेस्ट साठी दिले ना, तर तिला पण ऍक्च्युली तिला ते सगळी तरी दिलेली. मिसळ वगैरे पण असते ना, ते स्पायसी जास्त हिट होत आपल्याला, पण मला नाही होत होतं बिकॉज आमच्या सोबत जे होते ना त्यांना पण नाही होत होतं आणि हिला होत होतं, मग आम्ही टेस्ट केलेलं. पण एकाने चिकन थाळी घेतलं आणि त्याला होत होतं, त्याच्यामुळे चिकन मसाल्यामध्ये पण तेच होतं. आणि अजून आणि सकाळी आम्ही ब्रेकफास्ट केला, तो डोसा वगैरे आम्ही निघताना डोसा वगैरे आणि आता सकाळी आणि आता पण केलं. आणि इथे ना आम्ही या रिसॉर्टला आले ना, ब्रेकफास्ट इन्क्लूड नाही, काय काय याच्यामध्ये आहे. सो तुम्ही पाहिजे इकडे पण ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे, बट आम्हाला म्हणजे आम्ही आदल्या रात्री तो बुक केलेला ना, सो तिकडे ते ऑप्शन नव्हता. आणि ऑनलाईन इथे आले ना तुम्ही 1-2 दिवस आधी विचार केला ना, खूप सारे ऑप्शन्स वेगवेगळे व्हरायटी भेटून जातील रिसॉर्टच्या तुम्हाला, तर तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. तर आम्हाला अलिबागचा एक्सपिरियन्स ना खूप छान होता. म्हणजे मजा केली. तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर व्हिजिट करा. आणि आम्हाला कोणी दिसलं नाही. बंपरवर बिलकुल करू नका, ते खूप रिस्की. आणि आम्हाला एक बोलायचं होतं, हा सिरियस मुद्दा आहे, आम्हाला बोलायचं आहे, आमच्या ब्लॉगला फालतू का बोलता आणि आमच्या समोर बोलायची ताकद नाही, आम्हाला फालतू बोलायला किती मेहनत करावी लागते. तुम्हाला थंबनेलचा तरी अर्थ माहितीये का? सामनेवाल्याला फालतू बोलण्याआधी त्याच्यासाठी आमची मेहनत असते. आणि आम्हाला ब्लॉग एडिट वगैरे करायला किती टाइम लागतो. त्यांना जर तुम्हाला जर आणि आम्ही तुम्हाला फोर्सफुली नाही सांगत की आमचे ब्लॉग बघा, 10 जणांसमोर आमच्या ब्लॉगला फालतू बोलण्यापेक्षा आमच्या समोर येऊन बोलून दाखवा, मग आम्ही आन्सरेबल आहे. आणि आम्ही फोर्सफुली नाही कोणाला बोलत, एवढी हिंमत नाही ठेवत कोण आजकालच्या जगात नाही, तेवढी समोर येऊन ते लोकांबद्दल आम्ही बोलायची हिंमत ठेवली ना, मग एकदमच त्यांना लागतं. पण आमच्याबद्दल नका बोलू ना अदरवाईज. जे पण असेल, पण नेक्स्ट टाइम तुम्ही थोडं, आमचे फ्रेंड्स आहेत त्यांना आम्ही सांगितलं की फालतू बोलले, ते बोलले जो बोलला ना तोच फालतू. तुम्हाला छान वाटतं का हे? आम्ही आता आम्ही समोरून ऐकलं, आता नेक्स्ट टाइम आम्ही बोलून दाखवणार तुम्हाला की तुम्ही फालतू बोललेले. ठीक आहे. XYZ पर्सन येऊन आम्हाला सांगतो म्हणून आम्ही त्यांचं नाव नाही रिव्हील करू शकत, हा प्रॉब्लेम आहे. बाकी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आम्ही आता बॅक टू प्रिव्हिलॅन, आम्ही मुंबईला जाणार आहे. आणि आम्हाला स्नॅपचॅटच्या लोकांना अप्रिशिएट करायचं, बिचारे सबस्क्राईब करतात आमचे चॅनल. पण स्नॅपचॅटवरचे ना लोक हॅरेसमेंट पण करतात. बाई एक स्नॅप काय टाकला, व्हिडिओ कॉल आणि नॉर्मल चॅटिंग, अक्षरशः ब्लॉक करायला लागतं त्यांना. पण ते थोडं डिसेंट आहे, म्हणजे ते बघतात आमचे ब्लॉग्स. आणि आमच्या स्नॅपचॅटवर पण फॉलोअर्स खूप जास्त, दोघींचे पण आमचे 60,000 प्लस झालेले. आम्हाला कॉंग्रॅच्युलेशन करा त्याच्याबद्दल. आणि आमचे सबस्क्रायबर पण तसे बेसिक नॉर्मल असे आम्ही वाढतात, ते आपले आप वाढतात, सो आम्ही त्याच्यात काय एफर्ट जास्त नाही घेते. पण आम्ही ब्लॉग बनवायला जेन्युअनली एफर्ट्स घेतो. तर तुम्ही दुसऱ्यांसमोर आमची बेइज्जती करण्यापेक्षा ना आमच्या समोर येऊन करून दाखवा, मग आम्ही आन्सर करू. रॉंग वाटतं ना, फेस टू फेस येऊन क्लिअर केलेल्या गोष्टी चांगल्या असतात ना. मागे येऊन बोलणार तर आम्ही पण बोलल्यावर मग लोकांना लागतात, मग आम्ही नाही काय करू. तुमच्या मागून पण आम्ही काय बोलत नाही, आम्ही जे पण आहे ते पुढे. So guys, bye. Please do watch, like, subscribe our channel. Thank you. Namaskar.